जय महाराष्ट्र मित्रांनो. आता जर तुम्ही काही नवीन करायला चालू केलं असेल ना, तर तुमच्या आजूबाजूच्या मित्रांची, नातेवाईकांची आणि इतर लोकांची आहे ना, त्याच्यावरती प्रतिक्रिया काय असते ना, हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. मी आहे ना 1-1.5 महिने झाले युट्यूबवरती, इन्स्टावरती आहे ना एआयनी जनरेट करून व्हिडिओ पोस्ट करायला चालू केली. तर 1-1.5 महिने झाले मी व्हिडिओ पोस्ट करायचो. दिवसाला असे 1-2 व्हिडिओ मी टाकायला लागलो. त्यानंतर काही मित्रांचे मेसेज यायला लागले आणि नातेवाईकांचे असं बोलणं ऐकायला आलं की अरे काय ते एआय व्हिडिओच्या मागे लागलाय, काय भेटणार, असं व्हिडिओ बनवून काय भेटत नाही, दुसरं काहीतरी केलं पाहिजे, त्याच्याने माणूस पुढे जातो. आणि आता ही तीच लोक बोलतायत जी लोक आधी बोलायचे की अरे नुसता जॉब करून काय होत नाही, त्याच्यासोबत दुसरं पण काहीतरी नवीन नवीन केलं पाहिजे, तेव्हाच माणूस पुढे जातो, दुसरी काहीतरी गोष्ट केली पाहिजे, नुसता जॉबवर अवलंबून राहायचं नाही. आता तुम्ही विचार करा, जेव्हा आपण नवीन काही करत नव्हतो तेव्हा पण लोक आपल्याला बोलायची, आणि नवीन काय आपण करायला घेतले तेव्हा सुद्धा लोक आपल्याला बोलतात. म्हणजे लोक तुम्हाला दोन्ही साईडनी बोलणार आहेत. त्यामुळे लोक तुम्हाला इथं नातेवाईक बोलो की मित्रमंडळी बोलो, कोणी काही बोलो, किती बोलो, तुम्ही लक्ष देऊ नका. जे काम चालू केलंय ते बिंदास करत राहा. कारण आता सोशल मीडियाची पॉवर काय ना, ती फक्त खूप कमी लोकांना माहित आहे. सोशल मीडिया जो आहे तो आपल्याला कुठच्या कुठे नेऊन ठेवू शकतो हे अजून कोणाला माहित नाहीये. त्यामुळे जे काही करताय ते बिंदास करा, काय टेन्शन नाही. फक्त कोणी तुम्हाला बघा, लोक तुम्हाला आहे ना डिमोटिवेट करायला येतील, मोटिवेट करायला जास्त येणार नाहीत. त्यामुळे लगेच खचून जाऊ नका, आणि जी गोष्ट करायला घेतली ती तर अजिबात सोडू नका, उलटा अजून करत बसा.